नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आणि सर्व सज्जनो. आपला सायबर सजगता अभियानात आपलं परत एकदा स्वागत करतो. सायबर सजगता अभियान एपिसोड नंबर 15, सायबर गुन्हेगारी आणि सोशल मीडिया याबद्दल आज आपण बोलणार आहोत. याची काय काय काळजी घ्यायची ते पाहणार आहोत. सोशल मीडियाचा कसा वापर करावा हेही पाहणार आहोत. आता सध्याच्या जीवनामध्ये सोशल मीडिया आणि आपण, सोशल मीडिया आणि इंटरनेट, सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप याच्याशिवाय सामान्य लोक किंवा आपण सर्व लोक जगू शकणार नाही, अशा तऱ्हेची काहीतरी परिस्थिती आता निर्माण व्हायला लागली आहे. आणि ती निर्माण झालेली व्यवस्था ही समाजव्यवस्था आहे. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर ही समाजव्यवस्था बनलेली आहे. आणि त्या समाजव्यवस्थेमध्ये चांगलं आणि वाईट असं दोन्ही आहे. त्याचे चांगले उपयोग पण आहेत आणि वाईट उपयोग पण आहेत. सायबर गुन्हेगार याचा वापर गुन्हे करून या सोशल मीडियाच्या माध्यमातनं आपले पैसे, आपला बँक अकाउंट किंवा आपल्या स्वतःचं जीवन दुःखी करणं ह्या तऱ्हेचे उद्योग हे लोक करत आहेत. आणि त्याला सर्वात जास्त जबाबदारी टेक्नॉलॉजीच्या बरोबरीने आपली पण आहे. टेक्नॉलॉजी बदलते आहे, टेक्नॉलॉजीप्रमाणे गुन्हेगार नवीन नवीन आयडिया शोधून काढत आहेत आणि त्या आयडियाच्याद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचत आहेत. सोशल मीडियावरनं आपली माहिती घेत आहेत. आपली माहिती म्हणजे सामान्य माहिती, वैयक्तिक माहिती, आपल्या आवडीनिवडी, आपण कुठे राहतो, आपण काय खातो, आपण काय ऐकतो, आपण काय बघतो, आपण वारंवार काय शोधतो आहे, म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे. तर हे सगळं सोशल मीडियावरती आपण जेव्हा आहोत, त्या सोशल मीडियावरती आपण जे काही करतो, सकाळी उठल्यापासून नुसतं बघतो, नमस्कार करतो, फुलं पाठवतो, कुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यातनं आपल्या निवडी तयार होत असतात. त्याच्यामध्ये आपण कॉमेंट टाकतो, कुठला तरी विचार मांडतो, त्याला सपोर्ट करतो, कुठल्या तरी राजकीय पार्टीचे समर्थक असतो, त्याच्यावरनंही आपल्या आवडीनिवडी तयार होतात. एकदा का तुम्ही इंटरनेटवर एखादा फोटो टाकला, एखादी गोष्ट टाकली, नुसतं तुमचं वाक्य टाकलं, की ते कायमचं तुमची फूटप्रिंट म्हणजे तुमचं अस्तित्व सोशल मीडियावर सुरू होतं. मग तुम्ही काय बघताय, कुठला सिनेमा बघताय, कुठली गाणी पाहताय, कुठले फोटो पाहताय, आणि मग त्याच्यामध्ये एखादी सुंदर मुलगी आली, चांगली मुलगी असली की साहजिकच पुरुष वर्गाचं लक्ष तिकडे जातं. एखादा व्यायाम केलेला सिक्स पॅकचा माणूस दिसला की बायकांचं त्याच्यामागे लक्ष जातं की अरे वा किती छान बॉडी आहे. आणि मग आपण त्याच्यातनं त्याच्यात गुंतायला लागतो. आता हा जो सगळा कंटेंट सोशल मीडियावर आहे, त्याच्यात खरं असतं, खोटं असतं, छान छान असतं, तसंच वाईट असतं, अफवा पण असतं. पण हे कसं हँडल करायचं याचे काही आपण प्रत्येकाने संकेत ठरवण्याची गरज असते, सवय लावायची गरज असते. आणि ते काय काय करायला पाहिजे ते आपण बघू. आणि चोर कसे चोऱ्या करतात तेही आपण बघणार आहोत. चोर काय करतात की तुम्ही एकदा सोशल मीडियावर एस्टॅब्लिश झाला की तुम्हाला एखादी गोष्ट आवडते हे कळायला लागलं की बरोबर तुम्हाला डिस्काउंटची ऑफर येते. तुम्ही समजा असं शोधत असलात की डाएटचं काय करावं बाबा, तुम्ही खूप शोध घेतलात की ते सगळी चोर मंडळी जी आहेत नेटवर बसलेली त्यांना कळतं की तुम्ही डाएटच्या मागे आहेत. म्हणजे तुम्हाला जर डाएटचं एखादं काहीतरी टाकलं की तुम्ही पकडले जाणार. आणि मग त्याच्यात जर तुम्ही टाकलं की आमचं डाएट 4 दिवस घ्या, 4 किलो वजन कमी करा, आमचं डाएट 15 दिवसात 15 किलो कमी होईल, किंवा आम्ही काहीही बदल न करता तुम्हाला सडसडीत करून देऊ आणि काही नाही, आमचं काही पैसे नाहीत, फुकट. लक्षात ठेवा, हे फुकट, ही ऑफर, डिस्काउंट, फायदा हे सगळे काळजीचे धोके आहेत. कारण का, तर एक लक्षात ठेवा की आपले आईवडील जे देतात तेवढंच फक्त फुकट असतं, तेवढंच डिस्काउंटमध्ये असतं, बाकी काहीही नसतं. बाकी सगळ्याची किंमत असते. मग ती किंमत कशी असते, कधीतरी तुम्हाला फसवलं जाऊ शकतं, कधीतरी तुमच्या माहितीचा वापर केला जाऊ शकतो. आणि मग याच्यामध्ये काय होतं की या सोशल मीडियामध्ये एखादी प्रसिद्ध व्यक्ती अमुक नटीनी या गृहस्थाचं डाएट घेतलं, या बाईंचं डाएट घेतलं आणि तिचं 15 किलो वजन कमी झालं की आपण त्याच्या मागे धावायला लागतो. पण खरंच तसं नसतं. खरे बरेचदा बऱ्याच गोष्टींवर असतं ते. त्या सगळ्या गोष्टी आपण माहिती करून घेत नाहीत, पण आपण अडकू शकतो. चोरटे लोक त्याचा फायदा घेऊ शकतात. मग आता करायचं काय, तर निश्चितपणे आपण संपूर्ण सोशल मीडिया बंद करू शकणार नाही, हे सत्य आहे.
हे मलाही मान्य आहे, सगळ्या जगालाही मान्य आहे. मध्यम वापर करायला शिकलं पाहिजे. म्हणजे काय, अतिही करायचं नाही, अजिबात करायचं नाही, असंही नाही करायचं आणि मध्यम वापराचे स्वतःचे नियम तयार करण्याची गरज आहे. त्यातल्या काही गोष्टींचे पॉइंटर मी तुम्हाला देतो. तुमचा तुम्ही विचार करा, तुमचं तुम्ही ठरवा. पहिलं म्हणजे सोशल मीडियावरती 1 मिनिट थांबा, हा नियम ठरवायला पाहिजे. 1 मिनिट थांबायचं. काय झालं, की अरे अमुक-अमुक ठिकाणी अमुक-अमुक जोरात आग लागली. थांबा, थांबा, थांबा. खरंच आग लागली आहे का हा? कुठलातरी जुना तर फोटो नसेल ना? हा विचार करा, की अरे हा माणूस पाठवतो नेहमी, मागे त्याने अफवाच पाठवल्या होत्या. अरे मला हे बघू दे खरंच आहे का? आणि मगच ते पुढे पाठवा. त्याच्यामुळे 2 फायदे होतील. एक म्हणजे तुमचं स्वतःचं ज्ञान त्या गोष्टीतलं सुधारेल आणि ते खोटं निघालं नंतर तर तुम्हाला वाटेल, की बरं झालं मी पाठवलं नाही पुढे. 1 मिनिट थांबा, थोडासा विचार करा, की खरंच असं होऊ शकतं का? 15 मजली बिल्डिंग कोसळली, 25 माणसं मेली. त्या लोकांना हिट पाहिजे. त्या लोकांनी ते बघितलं पाहिजे. म्हणून ती बातमी आहे. तर 1 मिनिट थांबा, विचार करा. घरातल्या कोणाला तरी विचारा, की "अरे असंच झालंय, खरंच झालंय का?" तो सांगतो, "नाही, नाही आई अगं तसं नाही अगं, मी आत्ताच शोधलं ते खोटं आहे." तर थांबा. तुम्हाला एखादी वस्तू आवडली. तुम्हाला एखादी वेबसाईट छान वाटली. एखादा सिनेमा चांगला वाटला. एखादा कपड्याचा ड्रेस आवडला. 24 तास थांबा. आणि तुम्हाला वाटलं, "अरे ही साडी ₹300." 24 तास थांबा. 24 तासांनी वाटलं की ती साडी घ्यायची, जरूर चौकशी करून पुढे जा. पण लगेच साडी ऑर्डर करू नका. चहाचा सेट फुकट मिळतो म्हणून चहाचा डब्बा घ्यायचा, असल्या काही गोष्टी करू नका. त्याच्यामध्ये अनेकदा फसवणूक असायची शक्यता आहे. मी घेऊ नका असं म्हणत नाही. सगळंच खोटं असतं असं म्हणत नाही. खातरजमा करा. दुसरं तुम्ही असं लक्षात ठेवा, की इंटरनेटचा कॉल आला सोशल मीडियावरनं, तर तो कॉल नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे माणसाचा आवाज, माणसाचा फोटो कॉपी करून त्या आवाजात तुम्हाला फोन करता येऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावरनं आलेला कॉल हा खरंच त्या व्यक्तीचा कॉल आहे का? याच्याशिवाय पुढची कुठलीही गोष्ट करू नका. म्हणजे आता बरेचदा असं होऊ शकतं, की आपण घाईत असतो, गडबडीत असतो आणि एकदम फोन आला, की तुमच्या मुलीला ॲक्सिडेंट झाला आहे. तर थांबा, कोण बोलतंय? अरे, हा माझ्याकडे नंबरच नाही. मग अननोन माणूस आहे, पण फोटो तर ओळखीचा आहे. थांबा. नेहमीच्या फोनवरनं नेहमीचा त्याला नंबरवर फोन करा. त्याला म्हणा 2 मिनिटं थांब मी करते फोन. खऱ्या नंबरला फोन करा. कधी-कधी असंही होऊ शकते, की कोणीतरी खोटाच फोन केला आहे. त्यामुळे खरा कॉल आहे की नाही, अनोळखी माणसाचा जर नॉर्मल जरी फोन असला, जरी फोटो नसला, तर हे अननोन माणूस आहे हे पहिलं लक्षात ठेवा. आणि काही अननोन माणसाचं दोन्ही गोष्टी असू शकतात. खरोखर जेन्युइन अडचण असू शकते. पण जेन्युइन अडचणीपेक्षा फसवणूक असायची शक्यता जास्त असते, हे असं लक्षात ठेवा. दुसरं असं एक कायम लक्षात ठेवा, की या सोशल मीडियावरचा जो वापर आहे, तो आता अपरिहार्य आहे. आपण अनेकदा इंटरनेटवर गमतीचे फोटो पाहतो, की घरात सगळे बसलेले आहेत, पण कोणीच एकमेकाशी बोलत नाही. सगळे फोनशी बोलतायत. हे 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 मात्र अपरिहार्य आहे. घरोघरं नियम करून त्यांचे नियम ठरवायला पाहिजेत. मी माझ्या स्वतःच्यासाठी 2 गोष्टी केल्यात. जेवणाच्या टेबलावर फोन नाही आणि टॉयलेटला जाताना फोन नाही. अशा तऱ्हेने तुम्ही स्वतःचे नियम करून फोनचा वापर, इंटरनेटचा वापर आवश्यक तेवढा कसा करायचा हे करायला पाहिजे. त्याचबरोबर मी असं सगळ्यांना सर्व प्लॅटफॉर्मवर सांगतो, की या सोशल मीडियाचा चांगला उपयोग करा. म्हणजे काय, की आपल्या हक्काचा ग्रुप तयार करा. आपल्या घरातले सगळे, आपल्या शेजारचे, आपल्या पलीकडचे, आपल्या समोरचे, आपल्या वरचे, हे सगळे लोक एका चांगल्या ग्रुपवर रोज एकमेकांशी बरं वाईट विचारण्यासाठी असणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही तऱ्हेच्या इमर्जन्सीला पहिला माणूस शेजारचा येणार आहे, समोरचा माणूस येणार आहे. तुम्हाला मी सांगतो, की कोथरूडमध्ये नुकत्याच एका वयस्कर बाईंच्या बाबतीत त्या बाथरूममध्ये पडल्या, गळ्यात फोन होता. त्यांच्या सोसायटीमध्ये, त्या सोसायटीत एक कुणीतरी बंड्या रात्री जागा होता. त्यांनी टाकलं, की मी पडले. तो 10 माणसांना घेऊन आला आणि त्यांना दवाखान्यात घेऊन गेला. आपल्यावर कुठल्याही परिस्थितीची अशी वेळ येऊ नये, पण एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आता फिजिकल नाही, तर आभासी ग्रुप, WhatsAppचा ग्रुप तयार करायची गरज आहे. दुसरं, तुम्ही सर्वजण मोबाईल वापरता म्हणजे तुम्ही सज्ञान आहात. तुम्ही असं म्हणूच शकत नाही, की मला हे कळत नाही, मला ते कळत नाही. मोबाईलपुरतंच शिकायचं आहे. कुठल्याही तऱ्हेची ढाल वापरू नका. मला टेक्नॉलॉजीतलं कळत नाही, मी बावळट आहे, मी हे सगळं चुकीचं आहे. फोन वापरताय ना, मग त्या फोनची सुरक्षा, त्या WhatsAppची सुरक्षा, तुमच्या स्वतःची सुरक्षा एवढं तुम्ही शिक्षण घेण्याची जरूर आहे. तुम्हाला जर हे कळलं, तर तुमच्या जवळची कोणी व्यक्ती आहे, की ती एकटीच राहते,
ती वयस्कर आहे, तर त्यांना मुद्दामून तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये घेण्याची गरज आहे. त्यांच्याशी जाऊन बोलण्याची गरज आहे. त्यांना मदत करण्याची गरज आहे. कारण हे असे जे एकटे लोक राहतात, त्यांचे एकट्याचे बँक अकाउंट आहेत, एकट्याचे जीपे आहेत, एकट्याकडे येणारे नोकर-चाकर आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामधनं त्या व्यक्तीला हेल्पिंग हँडची जरूर आहे. तर आपल्या जवळचे लोक असे आयडेंटिफाय करा, स्वतःची ही जबाबदारी समजा आणि आपल्याला याच्या पुढच्या आयुष्यामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी मुद्दामून मार्ग शोधायला पाहिजे. नैसर्गिक मार्ग आता इंटरनेटमुळे बंद झालेत. तुम्ही समाजसेवा करायला रस्त्यावर जाऊन पूर्वी रोटरीच्या तर्फे काम करताय, रस्त्यामध्ये रस्ते रंगवताय, हे सगळं बंद झालं आता. तर इंटरनेटच्या माध्यमातून हे करा तुम्ही. दुसरं म्हणजे आपलं फोन, आपला कॉम्प्युटर जे काही आपण इंटरनेटला जोडतो, त्याच्यामध्ये साफसफाई करण्याची गरज असते. काही गोष्टी काढून टाकण्याची गरज असते, ते करा. नेहमी आपल्या सामाजिक मीडियाची जी खाती आहेत, WhatsApp आहे, Facebook आहे, त्याची सुरक्षा सेटिंग्ज ओळखीच्या कॉम्प्युटरच्या माणसाकडनं करून घ्या. आपल्या मोबाईलचा, इंटरनेटचा आणि लॅपटॉपचा नेहमी बॅकअप करत राहा. आणि शेवटचं तुम्हाला सांगतो की जर इंटरनेटवर तुम्हाला कोणी फसवत असेल, तुमच्या कोणी मागं लागत असेल किंवा तुमचे अश्लील फोटो टाकत असेल, तर त्याच्या बाबतीत काळजी घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला 2 गोष्टी सांगून ठेवतो. पोलीस डिपार्टमेंटनी भरोसा सेल काढलेला आहे, त्याच्यामध्ये तक्रार करा, तेही मदत करू शकतात. आणि दुसरं, तुमचे मॉर्फ केलेले खोटे फोटो, अश्लील फोटो किंवा खरोखरचे कुठले फोटो इंटरनेटवर जर पब्लिश झाले असतील, तर तुम्हाला खाली नोटमध्ये एक साईट दिलेली आहे. त्या साईटवर जाऊन तुम्ही ते रिपोर्ट करू शकता आणि ते फोटो डाउन करू शकता. हे सगळं करूनही तुमच्या बाबतीत सोशल मीडियाच्या थ्रू जर फ्रॉड झाला, तर 1930 नंबर लक्षात ठेवा. जर पैसे गेले असतील तर 1930 नंबरला फोन करा, 1930. जर पैसे नसतील गेले तर 1945 या नंबरला फोन करा. आणि संचारसाथी.com या वेबसाईटचं नाव लक्षात ठेवा. होणारी फसवणूक किंवा फसवणुकीची शक्यता किंवा फेल झालेली फसवणूक याची तक्रार आपल्याला संचारसाथी साईटवर करता येतात. आपल्या बाबतीत जर खरंच पैसे गेले, आपला काही फ्रॉड झाला, तर आपण cybercrime.government.in या वेबसाईटवर तक्रार करू शकता. आपण हा एपिसोड शेवटपर्यंत ऐकलात, पाहिलात याबद्दल धन्यवाद. आपल्याला विनंती करतो की या वेबसाईटचं आपण नक्की प्रसार करावा, लोकांना नक्की सांगावं आणि खाली दिलेल्या याच्यात कॉमेंट करून आपण कुठल्या भागातनं हा एपिसोड ऐकलात हे जरूर कळवा. तुमच्या काही सूचना असतील तर त्याही स्वीकारायला. नमस्कार.